आज या ठिकाणी इतिहासातली पहिली वेळ आहे की जे प्रेत स्मशानभूमीतून परत येऊन जे मारेकरी आहेत त्यांच्या घरासमोर ठेवण्याचं इतिहासातील पहिली वेळ आहे या अंकली गावामध्ये। या घटना वारंवार या ठिकाणी घडत आहेत। आम्ही सगळा जैन मराठा लिंगायत समाज एका ठिकाणी गोविंदांना नांदतोय, परंतु अट्रॉसिटीची भीती, याची भीती, त्यामुळं आम्ही कुणावर हातही उगारत नाही। परंतु असा प्रकार जो घडला आहे तो फार निंदनीय आहे। आम्ही सगळे अंकली ग्रामस्थ त्याचा पूर्ण तिरस्कार करतो आणि निषेध करतो। आज छोटा मुलगा 3 वर्षाचा आहे, मुलगी आहे जस्ट 4 वर्षापूर्वी लग्न झालेली मुलगी। आता त्याचा सांभाळ कशा करणार, कोण करणार? तो भटीवर कामाला होता, भटीवरनं काय पगार येणार, त्याचा उदरनिर्वाह होता। अक्षरशः ते कुटुंब आज उघड्यावर पडलेलं आहे, त्यांच्या पाठीमागं कुणीही नाही आहे। आम्ही आता राहणार आहोत त्यांच्या पाठीमागं। या ठिकाणी पोलीस खात्याचे सगळे साहेब लोक येऊन समजूत काढली, काही आश्वासनं दिली, त्याबद्दल मी त्यांचाही आभार मानतो आणि आपलं पत्रकार आपलाही आभार मानतो। आज आमचं हे आदिसागर कर्मभूमी असलेलं अंकली गाव आहे, शांततेत आहे, सगळं आहे। परंतु आज जर बघितलं तर ह्या 10 वर्षामध्ये आमचं नाव नाही तर हिट लिस्टवर यायला लागले। फक्त एक 4-5 लोकांच्यामुळेच हिट लिस्टवर यायला लागले। ह्याच्या अगोदर जी भांडणं झाली, नुसतं काय कारण नसताना भांडणं झाल्यात। आता काल परवा दिवशी मंडळामध्ये काय कारण नाही आहे, हा मुलगा सुद्धा गुन्हेगारी क्षेत्राचा नाही आहे, तरी सुद्धा येऊन नाही तर डायरेक्ट नाही तर मंदिरासमोर भोकसतात त्यांनी। ह्या सगळ्या गोष्टी आहेत ह्या। त्यामुळं आज आमच्या गावातल्या महिला भगिनी सगळ्या स्मशानभूमीमध्ये गेलेल्या सगळं बॉडी नाही तर परत येऊन नाही तर त्यांच्या घरासमोर येऊन साहेबांना बोलवून नाही तर साहेबांनी आम्हाला सगळे सांगितले की त्यांना कुठल्या पद्धतीने शिक्षा होईल हे ते। त्यामुळे आम्ही तिथून परत नेलो आणि स्मशानभूमीमध्ये दहन केलं। अंकलीमध्ये मिरवणुकीच्या दरम्यान नाचत असताना 3 मुलांनी एका इसमाचा खून केला। त्यामध्ये खून नाही, पहिल्यांदा ते जखमी होते, त्यांना चाकूचा घाव झाला होता, त्यांना हॉस्पिटलला नेला, हॉस्पिटल नंतर ते मयत झाले आहेत। त्याच्यानंतर गावकऱ्यांमध्ये जनक्षोभ उसळला होता। त्यांचा असं म्हणणं होतं की गावातले काही बदमाश लोक चाकू तलवारी घेऊन फिरत आहेत आणि त्याबद्दल तुम्ही काहीतरी कारवाई करा। याबाबत सगळा समाज जमा झाला होता। त्यामध्ये बहुतांशी जैन समाज आहे आणि तो असं आहे की त्यांचं म्हणणं आहे की त्याच्या आरोपींवर कारवाई करा। तर आम्ही त्याप्रमाणे आरोपींना अटक केलेली आहोत आणि तपास अगदी चांगल्या प्रकारे करून आरोपींना जास्तीत शिक्षा होईल याकरिता आम्ही प्रयत्न करीत आहोत। आता गावात शांतता आहे, त्या लोकांनी आमचं ऐकलेलं आहे, त्यांची आम्ही समजूत घातलेली आहे आणि यापुढे असं कोणतीही काही घटना घडली तर आम्ही त्याला चोख प्रत्युत्तर देऊ पोलिसांमार्फत, अशी आम्ही त्यांना ग्वाही दिलेली आहे आणि याप्रमाणे पुढे कारवाई करून घेत आहोत।